सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत म्हणजे कुठपर्यंत आधी मी गावी गेले ते व्हिडिओ, त्याच्यानंतर हळदीचा आणि तिच्या स्वागतचा खूप असं कार्यक्रम असतात, त्यामुळं खूप सगळं शूट करायला जमत नाही. कारण तिथे मदतीला आपण गेलेलो असतो तर तेही करणं गरजेचं असतं. हे एक व्हिडिओ आम्ही शूट केलं होतं, जे शॉर्ट्ससाठी आम्ही एडिट केलं आणि हा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही पाहिलं असेल. खूप सुंदर अशी तयारी केली होती नवरीने आणि कर्नाटककडच्या थोड्याशा पद्धती वेगळ्या आहेत. ही जी साडी आहे ती इरकल आहे आणि म्हणजे प्लस इरकल, त्याच्यावरती चिन्ह आहेत, असं त्याचं नाव तिकडं तसं आहे. तर खूप सुंदर तयारी केली होती आणि मेकअपला बेंगलोरवरून बोलवले होते. त्यांचं काय शूट घ्यायला मला नाही वाटत मला जमलं, कारण खूप छान त्या मेकअप करत होत्या. तर आम्ही तिथे पोचलो, स्वागत झालं. त्याच्यानंतर इथं गाठीभेटी होतात आणि नवरीचं स्वागत करतात. धूमधडाक्यात स्वागत केलं. ॲक्च्युली कोणीतरी असायला हवं होतं शूट घ्यायला. खूप सुंदर सगळे व्हिडिओ झाले असते, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात जमलं मला तसं. आणि इथं कुंकाच्या कार्यक्रमाची तयारी झाली. तर नवरीला पूर्ण हळदी कुंकू ते देऊन तिला दांडा, परत साडी, ब्लाऊज सगळं तिथं द्यायचं असतं आणि तो सगळं जे काही आहे ते माझ्याकडंच होतं. म्हणजे तो मान मला जायला खूप उशीर झालं होतं. 6 तासाचा प्रवास होता. त्यामुळं कुंकाचा कार्यक्रम छोट्या ह्याच्यात केला आणि तिने जी साडी चेंज करून आली त्याच्यानंतर जे काही तिची ओटी ते भरली ते तर दाखवलंच नाही मी, कारण कार्यक्रम लवकर करायचं होतं. तरी आम्हाला ते जायला 10:30 वाजले होते आणि हे हळदीचा कार्यक्रम आहे आणि इकडं हळदीचा कार्यक्रम जो आहे ते वेगळ्या पद्धतीने आहे. जे एक धागा नूल गुंडाळे त्याच्या बाजूने पूर्ण नवरी सगळ्याजणी हे करायचं आणि तांब्यामध्ये जे पाणी असतं ते त्या जिथं नवरा नवरी बसतात पाटा असते त्याच्यावर ते गेलं पाहिजे. आत्ता नवरीची एंट्री झाली. बाकी मी व्हिडिओ असंच संगीतसोबत घेणार आहे, म्हणजे तोही ते ॲक्च्युली नॅचरल आहे ना, तो खूप छान नेतो. पण हेही माहिती तुम्हाला द्यायची होती म्हणून मी ओके हां ಒಬ್ರು ಆಚೆ ಕಡೆ ಹಾಕ್ತೀರಿ, ಒಬ್ರು ಈಚೆ ಕಡೆ ಹಾಕ್ತೀರಿ. ಒಬ್ರು ಈಚೆ ಕಡೆ ಬರ್ಲ, ಒಬ್ರು ಏನು ಈಚೆ ಹಾಕ್ರಿ ನಾ अशा पद्धतीने खेळतात ते मी पहिल्यांदा पाहिलं. म्हणजे पूर्ण भिजले तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कुठंच असं कोणी रिकामं राहिलं नाही. इतकं हळद खेळतात. म्हणजे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. केस, ड्रेस, साडी जी काही पूर्ण मागल्या हळदीने छान वाटत होतं. पण बापरे, ही पद्धत वेगळीच होती. आम्ही सगळेजण नॉर्मल सिल्कच्या साड्या घालून गेलो होतो. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला थोडंसं जस्ट हळद लावा. अशी अगर खेळण्याची पद्धत असती तर आम्ही तशा पद्धतीचे कपडे घेऊन आलो असतो. आम्ही कोणीही हळद खेळलं नाही आणि मला वाटतं रात्री 2पर्यंत हा हळदीचा त्यांचा कार्यक्रम चालला. तुम्ही बघा केसावरती कसं हळद माखलं आहे. पण खूप छान आहे. तिकडची पद्धती छान वाटली, पण आपण कधी पाहिलेली नाही. हळदीचा लाटचा जो आहे तो क्लिपचं मी शूट घेतले आणि मी म्हणले मी खूप थकले, आता मी झोपते. तर अशा पद्धतीने हळदीचा पूर्ण कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी जे असतं सकाळी देवअक्षत असतात. खूप छान नवरा नवरीची तयारी केली होती, साऊथ इंडियन टाईप. आणि अशाच पद्धतीने देवाक्षताला तयारी असते आमच्याकडे. क्रीम कलरची साडी आणि ऑफ व्हाईट कपडे आधीपासून असतात. नवरीला कुठल्याही कलरची साडी म्हणजे फेंट कलरचीच असते, पण नॉर्मली ऑफ व्हाईटच साडी असते जरी काटाची. आणि पूर्ण तिचा जो लूक होता तो साऊथ इंडियन केला होता. खूप छान दिसत होते. म्हणजे 2 अक्षता असतात, एक देव अक्षता, त्यानंतर म्हणजे सगळ्यांच्या समोरच्या एक अक्षता असतात. काय ही पद्धत आहे हे माहिती नाही आहे मलासुद्धा.
आणि त्याच्यानंतर परत इथं नूल गुंडाळतात दुसऱ्या दिवशी. तिथंही तशीच त्यांची रीत होती. तशा पद्धतीने हे पूर्ण कार्यक्रम करून घेतला. पण सकाळी लवकर लवकर सगळं आवरलं होतं आणि नवरा नवरी प्रचंड थकली होती, तरीही त्यांचा चेहरा इतका छान आणि सुंदर दिसत होता. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती तो ग्लो होता. भले किती जागरण झालं तरीही लग्नाच्या दिवशी नवरी ही गोडच दिसते आणि छानच दिसते, कारण तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात असते. आणि खूप छान पद्धतीने सगळे ह्या रीतीभीती करतात. जरासुद्धा वेळ मिळत नाही, हे मी तुम्हाला सांगते. एकापाठोपाठ इतके कार्यक्रम असतात. तुम्ही कितीही मॅनेज केलं तरीही तुम्हाला तिथं शूट का बाकीच्या गोष्टी शक्य नाहीत. फोटोशूट आणि व्हिडिओग्राफरची तर कंडिशन खूप बेकार असते. ಬಿಡ್ರಿ ಮುಂದೆ ಕೇಳ್ರಿ, ಅವ್ನು ಮುಂದೆ 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 ಕೇಳ್ರಿ. ಬಿಡ್ರಿ ಈಚೆ ಬರ್ರಿ, ಹಾಕ್ರಿ ಅಕ್ಕ ಇಲ್ಲಿ ನೋಡು. ಅಪ್ಪಿ ಮೊಬೈಲ್ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ಈ ಕಡೆ ಬಾ. ಇನ್ನೇ ಬೇಕು ಮುಂದೆ ಕಡೆ ಮುಂದೆ ಬಿಡ್ರಿ ಹೇಳ್ರಿ ನಮ್ಸ್ರಿ ಎತ್ಕೊಳ್ಳಿ ಮುಂದೆ ಬಾಜು ಬಾಜು ಬರ್ರಿ. तयारी केली स्वामींनी. म्हणजे भटजीला जसं भटजी असतो तसं आमच्या लिंगायत समाजामध्ये स्वामी असतात, बऱ्याच जणांना माहिती असेल. खूप छान तयारी केलेली असते. पानाचे विडे, त्याच्यावर दागदागिने म्हणजे मंगळसूत्र आणि जोडवे, हे तर त्याची पूजा कंपल्सरी करतात. हे तर सगळं पूर्ण जे घोंगडं असतं त्याच्यावरती सगळं अक्षताचं हे करून त्याच्यावरती त्यांना बसवतात आणि मस्तपैकी अशी लग्नाला सुरुवात करतात. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत मध्ये मी ओरिजिनल आवाज ठेवला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओम सर्व आरिकेळ रूपेण हाकनो आरिकेळ रूपेण कन्यां दानं करे. ನೋಡಿ ಅಣ್ಣ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಮೂರು ಗಂಟೆ ಸ್ಮೈಲ್ ಸ್ಮೈಲ್. ಈಗ ಚಳಿ ಮೇಲಿನ ಆಯ್ಕೆಗಳ ಆರೋಪಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾರ ಸಂಬಂಧಿಕರಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ कॅमेरामन आणि फोटोग्राफर कसं त्यांचं चालू असते, कारण सगळं त्यांना व्यवस्थित टिपायचं. किती सोन्याचे दागिने घातले तर लग्नामध्ये मंगळसूत्राचा मान असतो. एक माहेरकडचं असतं वाटी आणि एक सासरकडचं वाटी असते, ही पद्धत आहे. त्या पद्धतीने लग्न पार पडलं आणि त्याच्यानंतर फेटा हा कंपल्सरी आमच्याकडे बांधतातच. म्हणजे आणि मी नेहमी कलरफुलवाले फेटे बांधते, म्हणजे पिंक ऑरेंज असेच असतात. पण इकडं ऑफ व्हाईट होतं, तर त्यांनी सांगितलं तर हा तुम्ही कधीतरी ट्राय केला का? मी म्हणले नाही. ते बोलतात तुम्ही बघा. आणि माझी जी साडी आहे ती बनारसी प्युअर सिल्कची साडी आहे आणि त्याच्यावरती मी ग्रीनवाला ब्लाऊज हे केला आहे. मला सकाळी एक साडी हे करायची होती आणि नंतर अक्षताच्या वेळेस एक हे करायची होती, पण मला जमलंच नाही. ह्याच लुकमध्ये मी छान वाटले मला स्वतःला. तर आमच्याकडच्या रीती कशा वाटल्या ते नक्की सांगा तुम्ही. म्हणजे आम्ही जिथे राहतो ते आणि हे कर्नाटक थोडंसं फरक आहे, पण बाकी सगळ्या रीती मिळत्या जुळत्या आहेत.
तर ह्या ज्या काही लग्नाच्या आठवणी आहेत ते जपण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात सगळेजण. तर माझ्या व्हिडिओ थ्रू त्या आठवणी मी जपत असते, कारण अक्कांची इच्छा होती की ते व्हिडिओ मी व्यवस्थित शूट केलं पाहिजे. तरीही निर्मला अक्काला मला नाही वाटत जसं तिला हवे होते तसे मी व्हिडिओ शूट करू शकले, कारण मीच सगळं करणं अशक्य होतं आणि कोणाच्या हातात मोबाईल दिले की ते कितपत करतात हेही तितकं नाही. तर बऱ्यापैकी छान शूट झालं होतं.